नॉट फिक्स्ड कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या सत्रात आपण ADHD बद्दल थोडक्यात बोललो होतो आणि आज आपण त्याच विषयाला धरून एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित पैलूवर बोलणार आहोत. RSD म्हणजेच रिजेक्शन सेन्सिटिव्ह डिस्फोरिया. हो. हा एक असा अनुभव आहे जो ADHD असलेल्या अनेक व्यक्तींना खूप जवळचा वाटेल, पण अनेकदा त्यांना याचं नावही माहीत नसतं. अगदी बरोबर. आणि नाव माहीत नसल्यामुळे म्हणजे अनेक जण स्वतःलाच दोष देत राहतात. RSD म्हणजे काय तर नकार किंवा टीकेला दिलेली एक अत्यंत तीव्र अशी टोकाची भावनिक प्रतिक्रिया. अच्छा. आणि महत्वाचा म्हणजे हा नकार किंवा टीका खरी असेलच असं नाही. कधीकधी तसा फक्त एक भास झालेला असतो. याला आपण एक प्रकारे भावनिक त्सुनामी म्हणू शकतो. समुद्रात जशी त्सुनामी अचानक येते आणि सगळं काही उद्ध्वस्त करून जाते, तशीच ही भावना मनात येते आणि माणसाला आतून पूर्णपणे हादरून टाकते. भावनिक त्सुनामी हा शब्दच खूप मोठा आहे आणि तो त्या अनुभवाची तीव्रता दाखवतो. पण ही त्सुनामी नक्की कशी वाटते? कारण अनेकांना हे शब्दात मांडणं खूप कठीण जातं. ते फक्त म्हणतात मला खूप वाईट वाटलं. हो. पण त्या वाईट वाटण्यामध्ये नक्की काय दडलेलं असतं? खूप चांगला प्रश्न आहे. या वाईट वाटण्यामध्ये प्रामुख्याने 3 भावनांचा महापूर येतो. पहिली आणि सगळ्यात तीव्र भावना म्हणजे लाज. लाज? हो. जणू काही आपली एखादी मोठी वैयक्तिक चूक, एखादं गुपित सगळ्यांसमोर उघडं पडलं आहे आणि आता आपली किंमत शून्य झालीये असं वाटतं. दुसरी भावना आहे तीव्र चिंता किंवा भीती. आता हे नातं संपणार, माझी नोकरी जाणार, आता मला कोणी स्वीकारणार नाही, अशा टोकाच्या विचारांनी मनात घर केलेलं असतं. आणि तिसरी भावना? तिसरी भावना आहे राग. हा राग 2 दिशांनी वाहतो. एकतर तो स्वतःवर निघतो, मी किती मूर्ख आहे, मी असं का वागलो, माझ्यातच काहीतरी गडबड आहे. अच्छा. किंवा मग हा राग बाहेरच्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर निघतो, जो कधीकधी नियंत्रणाबाहेर जातो आणि त्यातून उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे लाज, भीती आणि राग यांचे एक विनाशकारी मिश्रण म्हणजे RSDचा अनुभव. म्हणजे जणू काही विजेचा हाय व्होल्टेजचा धक्का लागावा तसा हा अनुभव असतो. पण मला एक विचारायचं होतं, काही जण म्हणतील की हा फक्त जास्त संवेदनशील असण्याचा प्रकार आहे. हो, हा मुद्दा येतोच. याला डिस्फोरियासारखा मोठा क्लिनिकल शब्द लावण्याची गरज आहे का? व्हॉट मेक्स इट डिफरंट? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. संवेदनशील असणं वेगळं, पण RSDमध्ये डिस्फोरिया हा शब्द महत्वाचा आहे. डिस्फोरिया म्हणजे तीव्र दुःख, अस्वस्थता. RSDमधील वेदना ही साध्या वाईट वाटण्याच्या पलीकडची असते. ती अक्षरशः शारीरिक वेदनेसारखी जाणवते. एका व्यक्तीने वर्णन केलं होतं की माझ्या बॉसने माझ्या ईमेलला फक्त ओके असं उत्तर दिलं आणि पुढचे 2 तास मला वाटत होतं की माझी नोकरीच जाणार आहे. अरे देवा. आणि माझं करिअर संपलं. ही तीव्रता, ही सामान्य संवेदनशीलतेमध्ये नसते. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे आणि यावरून हेही लक्षात येतं की याला कारणीभूत ठरणारी गोष्ट खूप मोठी असायला हवी असं नाही. म्हणजे अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही ही त्सुनामी आणू शकतात. तुम्ही केलेल्या कामाबद्दल कौतुकाची अपेक्षा असते, पण समोरून साधी तटस्थ प्रतिक्रिया आली तरी हा अनुभव येऊ शकतो. मित्राने मेसेज पाहिला पण लगेच उत्तर दिलं नाही तरीही येऊ शकतो. या अनुभवाची तुलना आपण भाजलेल्या त्वचेशी करू शकतो. भाजलेली त्वचा, हे थोडं आणखी स्पष्ट कराल का? नक्कीच. कल्पना करा की तुमच्या हाताची त्वचा भाजलेली आहे. अशा वेळी साध्या हवेच्या झुळकेने किंवा कपड्याच्या हलक्याशा स्पर्शाने सुद्धा असह्य वेदना होतात. बरोबर. इतरांसाठी जो स्पर्श सामान्य आहे तो तुमच्यासाठी वेदनादायी ठरतो. RSDमध्ये आपलं मन तसंच भाजलेल्या त्वचेसारखं झालेलं असतं. इतरांसाठी जी एक सामान्य टीका असते ती RSD असलेल्या व्यक्तीसाठी एका मोठ्या भावनिक चटक्यासारखं असतं. आणि जसं भाजलेल्या त्वचेवर चटका बसल्यावर आपलं शरीर प्रतिक्रिया देतं, तसंच या भावनिक चटक्याला आपलं शरीर आणि मन कसं प्रतिसाद देतं, याचे परिणाम काय होतात? बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती RSDमुळे ट्रिगर होते तेव्हा शरीरात ॲड्रेनलिनची एक मोठी लाट येते. हृदयाची धडधड अचानक वाढते, छातीत दाब जाणवतो, स्नायू ताणले जातात. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स? अगदी. शरीर अक्षरशः एका मोठ्या धोक्याला सामोरं जाण्याची तयारी करत असतं, जरी तो धोका काल्पनिक असला तरी. आणि या तीव्र अनुभवानंतर जेव्हा ती ॲड्रेनलिनची लाट ओसरते तेव्हा व्यक्तीला प्रचंड थकवा जाणवतो. हा झाला शारीरिक परिणाम. पण मानसिक पातळीवर तर एक वेगळंच युद्ध सुरू असतं नाही का? अजिबात. मानसिक पातळीवर तेच विचार डोक्यात एखाद्या तुटक्या रेकॉर्डसारखे फिरत राहतात. ती व्यक्ती त्या घटनेतून बाहेरच येऊ शकत नाही. रुमिनेशन.
हो, मी असं बोलायला नको होतं, त्यांचा नक्की अर्थ काय असेल, आता सगळं संपलं. काही वेळा तर व्यक्ती पूर्णपणे झोन आउट होते, म्हणजे ती शारीरिकदृष्ट्या तिथे असते, पण मानसिकदृष्ट्या हरवलेली असते. आणि छोट्या गोष्टीचा बाऊ करणं. हो, केटॅस्ट्रॉफायझिंग हे तर RSDचं एक प्रमुख लक्षण आहे. हे ऐकून मला वाटतं की याचा ADHDच्या काही मूळ लक्षणांशी, जसं की इम्पल्सिव्हिटी किंवा हायपर फोकस, यांच्याशी काहीतरी संबंध असावा. म्हणजे एखादा नकारात्मक विचार आला की त्यावरच इतकं हायपर फोकस होतं की बाकी काही सुचतच नाही. तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. ADHDमध्ये मेंदूची ब्रेकिंग सिस्टम किंवा भावनिक नियंत्रण प्रणाली ती थोडी कमजोर असते. यालाच इमोशनल डिसरेग्युलेशन म्हणतात. अच्छा. आणि हे आता ADHDचं एक प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. सामान्यतः एखादा नकारात्मक विचार आला तर आपला मेंदू त्याला ओळखतो आणि सोडून देतो. पण ADHD असलेल्या व्यक्तीच्या मेंदूत तो विचार अडकून बसतो. त्यावरच हायपर फोकस होतं. हो, आणि तो विचार मोठा होत जातो. एक लहानशी ठिणगी जशी वाळलेल्या गवतात पडून वणवा पेटवते, तसंच ADHDमध्ये एक लहानसा नकारात्मक विचार मनात RSDचा वणवा पेटवतो. मग या वेदनादायी वणव्यापासून वाचण्यासाठी लोक काय करतात? कारण कोणीही या अनुभवातून जाऊ इच्छिणार नाही. मला वाटतं इथेच मास्किंग किंवा तो मुखवटा घालण्याचा प्रकार येतो. बरोबर. मास्किंग ही एक प्रकारची बचावात्मक रणनीती आहे. मी ठीक आहे, सगळं नियंत्रणात आहे, मला कशाचाच फरक पडत नाही, असा एक मुखवटा व्यक्ती धारण करते. याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण पीपल प्लीजर बनतात, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही जण परफेक्शनिस्ट बनतात, आपलं काम इतकं अचूक करतात की टीकेला वावच राहत नाही. पण हा मुखवटा सांभाळणं खूपच दमवणारं असणार. कारण तुम्ही आतून जे अनुभवत आहात त्याच्या अगदी विरुद्ध तुम्हाला बाहेरून दाखवावं लागतं. प्रचंड दमवणारं. कारण हा मुखवटा सांभाळायला खूप मानसिक ऊर्जा खर्च होते. आणि याची एक मोठी किंमत चुकवावी लागते. सतत मुखवटा घालून वावरल्यामुळे तुमची स्वतःची ओळख पुसट होऊ लागते. आणि गंमत म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी जी गोष्ट सर्वात जास्त गरजेची आहे, म्हणजे आपलं मन मोकळेपणाने व्यक्त करणं, वल्नरेबिलिटी, तीच गोष्ट करायला RSDमुळे सगळ्यात जास्त भीती वाटते. हे सगळं थिअरी म्हणून समजायला ठीक आहे, पण समजा कोणीतरी एका कौटुंबिक जेवणाला जात आहे आणि त्यांना माहितीये की तिथे कोणीतरी टीका-टिप्पणी करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत आपण 3 स्तरावर काम करू शकतो. जाण्यापूर्वी, तिथे असताना आणि तिथून परत आल्यानंतर. ओके. जाण्यापूर्वी मानसिक तयारी करणं महत्वाचं आहे. स्वतःला आठवण करून द्या की तिथे टीका होऊ शकते, पण त्या टीकेचा माझ्या सेल्फ वर्थशी काही संबंध नाही. आणि तिथे असताना जर कोणी टीका केलीच तर? तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबा. विनोदाचा वापर करून विषय बदलता येतो किंवा स्पष्टपणे पण न चिडता आपल्या सीमा म्हणजे बाउंड्रीज सांगता येतात. जसं की या विषयावर मला आत्ता बोलायचं नाहीये. आणि जर इतकं करूनही कोणी ट्रिगर झालंच, तर ती भावनिक त्सुनामी आलीच, तर त्या क्षणी काय करावं? जर तुम्ही ट्रिगर झालाच, तर त्या जागेवरून थोडा वेळ बाजूला होणं हा सर्वोत्तम उपाय आहे. 1 मिनिट मी आलोच असं म्हणून बाथरूममध्ये जा किंवा थोडं बाहेर फिरायला जा. स्पेस घेणं. हो, त्या जागेपासून दूर झाल्याने भावनिक तीव्रता कमी व्हायला मदत होते. दीर्घ श्वास घेणे, थंड पाण्याने चेहरा धुणे, यांसारख्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या नर्वस सिस्टमला शांत करू शकता. आणि हेच सीमा ठरवणं आणि संवाद साधणं हे नात्यांमध्येही खूप महत्वाचं ठरत असेल, नाही का? नक्कीच. नात्यांमध्ये RSD खूप गुंतागुंती निर्माण करू शकतो. जोडीदाराच्या साध्या बोलण्याचा किंवा चेहऱ्यावरच्या हावभावाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. हो, हे तर होतं. कामावरून दमून आलेला जोडीदार जर शांत असेल, तर RSD असलेल्या व्यक्तीला वाटू शकतं ते माझ्यावर नाराज आहेत, मी काहीतरी चूक केली. बरोबर. यावर एकमेव उपाय म्हणजे संवाद. आपल्या जोडीदाराला RSD बद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे. त्यांना सांगा की माझ्या मेंदूची रचना अशी आहे की कधी-कधी मी गोष्टी खूप मनाला लावून घेते. याचा तुझ्याशी संबंध नाही. म्हणजे एक प्रकारची टीम म्हणून यावर काम करणं. हो, अगदी. दोघांनी मिळून काही नियम ठरवता येतात. जसे की जेव्हा मला असं वाटेल, तेव्हा मी तुला थेट विचारेन आणि तू मला प्रामाणिकपणे उत्तर देशील. या समजूतदारपणामुळे नात्यात विश्वास वाढतो. ही चर्चा खूपच सखोल आणि उपयुक्त आहे.
या सगळ्या चर्चेतून जर श्रोत्यांना 3 अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील ज्या खरोखरच त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकतील, तर त्या कोणत्या असतील? नक्कीच 3 महत्वाच्या गोष्टी सांगता येतील. पहिली, तुमची कथा बदला, म्हणजे रिफ्रेम युअर नॅरेटिव्ह. हे समजून घ्या की RSD हा तुमचा चारित्र्य दोष नाही, ही एक न्यूरोलॉजिकल प्रतिक्रिया आहे. मी वाईट आहे ऐवजी मी सध्या एका तीव्र भावनिक वेदनेतून जात आहे हे स्वीकारायला शिका. बरोबर. दुसरी, तुमची भावनिक प्रथमोपचार पेटी तयार करा, म्हणजे इमोशनल फर्स्ट एड किट. पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम ही तुमची भावनिक लवचिकता वाढवतात. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, थांबण्यावर प्रभुत्व मिळवा. मास्टर द पॉज. ट्रिगर आणि तुमची प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक छोटासा क्षण असतो. तो क्षण ओळखायला शिका. त्या क्षणी थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. तो 1 सेकंदाचा थांबा तुम्हाला नियंत्रणाबाहेरच्या प्रतिक्रियेपासून वाचवू शकतो. ही चर्चा खूपच महत्वाची होती आणि हे सल्ले खूपच व्यावहारिक आहेत. पण जाता जाता एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण RSDच्या नकारात्मक बाजूवर इतकं बोललो, पण याची काही सकारात्मक बाजू असू शकते का? खूपच सुंदर प्रश्न आहे. थेट RSDचा नाही, कारण ती एक वेदनादायी अवस्था आहे. पण त्याच्या मुळाशी असलेल्या अतिसंवेदनशीलतेची, हायटन्ड सेन्सिटिव्हिटी, त्याची नक्कीच एक दुसरी तेजस्वी बाजू आहे. अच्छा. ही संवेदनशीलता एक दुधारी तलवार आहे. एका बाजूने ती त्रास देते, पण दुसऱ्या बाजूने ती तुम्हाला काही देणग्याही देते. याच संवेदनशीलतेमुळे तुमचं अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन खूप प्रखर असू शकतं. तुमच्यात सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी अधिक असू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांची दुःख, त्यांच्या भावना खोलवर समजून घेण्याची क्षमता तुमच्यात जास्त असू शकते. एम्पॅथी. अगदी. गरज आहे ती फक्त या तलवारीची धार कशी वापरायची हे शिकण्याची, जेणेकरून ती स्वतःला इजा पोचवणार नाही. अप्रतिम. संवेदनशीलतेला एक देणगी म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोन खूपच आशादायक आहे. ही चर्चा इथेच संपतीये, पण विचार नक्कीच सुरू राहतील. नॉट फिक्स्ड कम्युनिटीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जिथे आपण मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र यावर अशाच इंटरसेक्शनल दृष्टिकोनातून सखोल चर्चा करतो. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.